हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि आम्ही निघालो आहे भुलेश्वर मंदिरात. तर हे मंदिर आहे यवतपासून 40 ते 50 किलोमीटरवरती एक गाव आहे माळशिरस म्हणून. तर त्या गावातल्या टेकडीवरती हे मंदिर आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर छान असा हा वळणावळणांचा रस्ता पार केल्यानंतर हे मंदिर आपल्याला दिसतं. तर लांबून मी झूम करून दाखवले. तर आता मंदिराचे एंट्रन्स आहे ही. तर दोन्ही बाजूंनी खूप छान अशी झाडे आहेत. इथे पावसाळ्यात तर खूप छान वातावरण असतं. एकदा नक्की इथे भेट द्या. इथे महादेवाचं खूप जुनं असं मंदिर आहे आणि 2 तासांचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलोय मंदिराच्या पायथ्याशी. तर अजिबात गर्दी नव्हती. सोमवार असून खूप छान असं दर्शन झालं आम्हाला. खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर. आणि देवाचं हे दर्शन खूप छान झालं. पाहू शकता तुम्ही किती छान सजवलेलं होतं. अगदी पाहतच राहावं असं वाटत होतं. तर हे जे कोरीव काम आहे हे रामायण महाभारतातील जे काही प्रसंग आहेत ते कोरलेले आहेत. या मंदिराला भुलेश्वर असं नाव का पडलं तर महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याची भुरळ पडली म्हणून या ठिकाणाला भुलेश्वर असं म्हणतात, असं मीही ऐकलंय. तर नक्की भेट द्या. तर आमचं छान दर्शन झालं. थोडंसं हवेमध्ये छान एन्जॉय केला. इथे फोटो वगैरे काढले आणि नंतर आम्ही जाता जाता रामेश्वर कॅफे म्हणून आहे तिथे ब्रेकफास्ट केला. तर इथे डोसा आणि उत्तप्पाशिवाय काही ऑप्शन नव्हता. कॉफी घेतली आणि मग निघालो. आम्ही 5 वाजता निघालेलो. आम्हाला घरी येईपर्यंत 8 वाजले कारण पुण्यातलं ट्रॅफिक पाहू शकता. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा.